अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तेथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार माझा सद्गुरू श्री ज्ञानेश्वरासी. 10 जानेवारी. अध्याय 2. भावार्थ दीपिका. ओवी क्रमांक 1 पासून पुढे. सांख्ययोग. संजय उवाच. तथा कृपयाभीष्टं श्रुपूर्णा कुलेक्षणं विषिदन्तमिदं वाक्यमुवाच मधुसूदनः. मग संजय म्हणे, राया ते ऐके तो पार्थु तेथे. शोकाकुलरुद्रनाथे करीतो असे, ते कुळ देखोनी समस्त स्नेह उपनले अद्भुत. तेने द्रवले असे चित्त कवने परी, ऐसे लवन जळे झळंबले ना तरी अब्रवाते हाले. तैसे सदीर परी विरमले हृदय तयाचे, म्हणून कृपा आकळीला दिसतसे अति कोमाईला. जैसा कदर्मी रूपला राजहंस, तया परी तो पंडो कुमरू महामोहे अति जर्जरू. देखोनी श्री शारंग धरू काय बोले. श्री भगवान उवाच. कुतस्तवा कश्मलमिदं विषमये समुपस्थितम् अनार्यजुष्टं स्वर्गं कीर्तिकरमर्जुनम्. म्हणे, अर्जुना आदि पाही, हे उचित काय ये ठाई. तू कवन हे काही करीत आसी, तुझ सांगे काय झाले. कवन ऊने आले करिता काय ठेलेस खेदू काईसा. तू अनुचिता चित्तने दिसी, धीरू कैन संडिसी. तुझे निनामे अपयशी दिशा लंगिजे. तू शूरवृत्तीचा ठावो, क्षत्रिया माझी रावो. तुझिया लाठेपणाचा आवो तिही लोकी. तुवा संग्रामी हरू जिंकिला, निवांत कवचाचा ठावो फेडिला. पवाडा तुवा केला गंधर्वासी, पाहता तुझे निपाळे दिसे त्रैलोक्यई थोकडे. ऐसे पुरुषत्व चोखडे पार्था तुझे, तो तू ती की आज इथे. सांडून या वीरवृत्ती ते अधोमुख रुदनाते करीतो आसी. विचारी तू अर्जुनू की कारुण्य किजसी दिनू. सांग पा अंधकारे भानू ग्रासीला आती. ना तरी पवनू मेघासी बिहे, की अमृतासी मरण आहे. पाहे पा इंधनेची गिळून जाये पावकाते, की लवणेची जरळ वेरे. संसर्गे काळ कुटमरे, सांग पा माफनी दर्दुरे गिळे जे काही. सिंहासी झोंबे कोला, ऐसा पाडू येथे के झाला. तरी तो तसाच केला आज येत. म्हणून अजुनी अर्जुना झने चित्त देसिया हिना. वेगी धीर करुनिया मना सावधू होई. सांडी हे मूर्खपणा, उठी गे धनुष्यबाण. संग्रामी हे कवन कारुण्य तुझे, हा गा तू जाणता तरी न विचारिसी का आता. सांगे झुंजावेळे सदैता उचित काही. हे असतीये कीर्तिशी नासू, आणि पारत्रिकासी अपभ्रंशू. म्हणे जगन्निवासू अर्जुना ते, क्लेब्यम्यास्म गम पार्थ नैतत्व पद्धते. शूद्रम हृदय द्रौबल्य तक्तोष्टी परंतप. म्हणून शोकू न करी तू पुरता धीरुधरी. हे स्वच्छता अव्हेरी पंडुकुमारा, तुझ नवे हे उचित. येणे नासेल जोडले बहुत, तू अजुनी वरी हित विचारी पा. येणे संग्रामाचे अवसरे, येत कृपाळूपण नुपकरे. ते आताची काय सोरे झाले तुझ, तू आधीची काय नेनसी. के हे गोत्रज नोळखेसी, वायाची काय करीसी अतिशय आता. आजीचे हे झुंज काय जन्मा नवल तुझ. हे परस्परे तुम्हा व्याज सदाची आथी. तरी आता काय झाले काही स्नेह उपनले. हे नेनीचे परी कुडे केले अर्जुना तुवा. मोह धरलिया ऐसे होईल, जे असती प्रतिष्ठा जाईल. आणि परलोकही अंतरेल ऐही केसे. हृदयाचे ढिलेपण येत निकयासी नवे कारण. हे संग्रामी पतन जाण क्षत्रियांसी. ऐसेनी तो कृपावंतू, नाना परी असे शिकवितू. हे ऐकोनी पंडुसू तू काय बोले. अर्थ. मग संजय राजा धृतराष्ट्राला म्हणाला, महाराज ऐका. तेथे शोकाकुल झालेला अर्जुन रडू लागला. आपले संपूर्ण कुल पाहून त्याच्या मनात विलक्षण मोह निर्माण झाला, आणि त्यामुळे त्याचे चित्त द्रवले. जसे पाण्यात मीठ विरघळते अथवा वाऱ्याने ढग नाहीसे होतात, त्याप्रमाणे अर्जुन मोठा धैर्यवान होता, तरी त्याचे हृदय द्रवित झाले. जसा राजहंस पक्षी चिखलात रुतल्यावर म्लान दिसतो, तसा तो ममतेने व्याकुळ होऊन अगदी म्लान दिसू लागला. याप्रमाणे महामोहाने त्रस्त झालेला अर्जुन पाहून श्री शारंगधर त्यास म्हणाले, अर्जुना असे पहा, या युद्धप्रसंगी तुला युद्ध टाकून जाणे शोभते का. अरे तू आहेस कोण, आणि हे काय करतो आहेस, याचा विचार कर. तुला काय झाले सांग बरे. काय कमी पडले, तुझे काय करायचे राहिले म्हणून तू दुःख करीत आहेस. तू अनुचित गोष्टींकडे लक्ष न देणारा व धीर न सोडणारा आहेस.
तुझ्या नामाचा महिमा असा आहे की तुझे नाव ऐकूनच अपयशाने दिगंती पळून जावे. तू शौर्याचे केवळ आगर व क्षत्रियांचा मुकुटमणी आहेस. तुझ्या शौर्याचा डंका त्रैलोक्यात गाजत आहे. तू युद्धात शंकराला जिंकलेस, दिवाण कवचाचा समूळ उच्छेद केलास आणि आपले यश गंधर्वांना गाण्यास विषय देऊन ठेवलेस. अर्जुना, तुझा पराक्रम एवढा मोठा आहे की त्याच्या तुलनेला हे त्रिभुवन देखील क्षुद्र दिसू लागते. तोच तू आज वीरवृत्ती सोडून खाली तोंड करून रडत बसला आहेस. अर्जुना, तू तर विचार करता करुणेने इतका दीन का होतोस? अरे, अंधाराने सूर्याला कधी घेऊन टाकले आहे का सांग बरे? किंवा वाऱ्यास कधी मेघांचे भय वाटले आहे? अथवा अमृतास कधी मरण आले आहे? किंवा लाकडाने कधी अग्नी गिळला आहे? अथवा मिठाने पाणी कधी वेरले आहे? किंवा कालकूट विषे दुसऱ्याच्या संसर्गाने मेले आहे? अथवा भुजंगाला कधी बेडकाने गिळले आहे? कधी कोल्ह्याने सिंहाबरोबर झोंबी केली आहे? अशा विलक्षण गोष्टी कधीतरी घडल्या आहेत का? पण त्या तू आज येथे खऱ्या करून दाखवल्यास. म्हणून अर्जुना, तू या मोहास आपल्या ठिकाणी थारा देऊ नकोस. त्वरित धीर करून सावध हो. हा मूर्खपणा सोडून दे. धनुष्यबाण हाती घे. या रणभूमीवर तुझ्या कारुण्याचा काय उपयोग? अर्जुना, अरे तू ज्ञाताना मग यावेळी विचार का करीत आहेस? अरे, युद्धाच्या वेळी दया करणे क्षत्रियास योग्य आहे का सांग बरे? श्रीकृष्ण अर्जुनास म्हणतात, हे तुझे वर्तन कीर्तीचा नाश करणारे व परलोक प्राप्तीस अडथळा उत्पन्न करणारे आहे. म्हणून अर्जुना, तू शोक करू नकोस. चांगला धीर धर. शोकाकुलता सोडून दे. असा खेद करणे तुला शोभत नाही. तू आजपर्यंत जे यश संपादन केले आहेस त्याचा या योगाने नाश होईल. म्हणून अजूनही आपले हित कशात आहेस याचा विचार कर. अर्जुना, युद्धप्रसंगी कृपाळूपणा चांगला नाही. हे सर्व काय आत्ताच तुझे सगळे सोयरे झालेले आहेत का सांग? अरे, हे तुला का आधी कळले नव्हते? किंवा या तुझ्या नातेवाईकांना तू ओळखत नव्हतास? मग आत्ताच्या युद्धप्रसंगी व्यर्थ खेद का करतो आहेस? आजचा हा युद्धप्रसंग तुझ्या जन्मात नवीन आहे काय? अरे, तुम्हाला परस्परातील कलहाचे निमित्त नेहमीचेच आहे. मग आत्ताच काय विशेष झाले? तुला मोह कसा उत्पन्न झाला कोण जाणे? पण अर्जुना, तू हे फार वाईट केलेस. जर तू हा मोह धरशील तर तुझी प्रतिष्ठा जाईल आणि इह परलोकसही अंतरशील. अंतःकरणात शिथिलता येणे चांगले नाही. क्षत्रियांना युद्धाच्या ठिकाणी ही शिथिलता म्हणजे नरकाचे साधन. याप्रमाणे त्या दयाळू भगवंताने पुष्कळ प्रकारे केलेला बोध ऐकून अर्जुन पुढे म्हणाला, ओम श्री रुक्मिणी पांडुरंगाय नमः. ओम श्री ज्ञानराज माऊली नमः.